प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा. तुम्ही इथे इतके जण जमले आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावं की आपली सर्व धडपड कशा करता असते. प्रत्येक जण सुखासाठी खटपट करत असतो. प्रपंचात सुख मिळावं असं सर्वांना वाटत असतं आणि त्याकरिता जो तो प्रयत्न करत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळालं आहे? ज्याला मिळालं असेल त्यानं तसं सांगावं. कुणी म्हणतो माझ्याजवळ संपत्ती आहे पण संतान नाही. कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो. कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईल. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते. म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणं शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसलं मागता. याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावं. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे. तो म्हणजे प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे असं म्हणा म्हणजे झालं. हे दिसण्यात सोपं आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचं नाही. याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावं, म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करतच असते. आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. आपण भगवंताला म्हणावं, भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच हा तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहित नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईन. अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवेल त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावं. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटतं. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचं नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम होय. जे संतांनी सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. ते सत्य आहे असं मनापासून समजा. खरोखर राम तुम्हाला सुखी करेल. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचं प्रेम म्हणजे भगवंताचं प्रेम खात्रीने लाभेल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.